हॅलो. चला पुढील सामना लगेच सुरू करायचा. खेळाडूंना विनंती आहे की आपण मैदान सोडा. एक अप्रतिम लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली. खरं तर शेवटच्या चेंडूपर्यंत हा थरार आपल्याला पाहायला मिळाला आणि हेच तर अंडरआर्म क्रिकेटचं वैशिष्ट्य आपण नेहमीच पाहिलं. अंडरआर्म क्रिकेट म्हटलं तर शेवटचा चेंडू जोपर्यंत फेकला जात नाही तोपर्यंत तुम्ही कोणत्याही प्रकारचं भाकीत करू शकत नाही आहे. अगदी एक चेंडू 18 धावा होताना देखील आम्ही अंडरआर्म क्रिकेटमध्ये पाहिलं. त्यामुळे अंडरआर्म क्रिकेट एक असं क्रिकेट आहे की जिथे नियमांच्या चौकटीमध्ये राहून एका मर्यादित जागेमध्ये खेळला जाणारा हा क्रिकेटचा प्रकार आहे आणि प्रत्येक मोठ्या खेळाडूंना त्याच्यात आयुष्यामध्ये सुरुवात जिथून केली तो अंडरआर्मचा क्रिकेट आहे. आज व्यावसायिक स्तरावरती अंडरआर्म क्रिकेट सर्वाधिक प्रमाणामध्ये खेळलं जातं आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये जिथे सिमेंटची जंगलं जास्त आहेत, मैदानं उपलब्ध नाही आहेत, त्या ठिकाणी या अंडरआर्म क्रिकेटला एक विशेष महत्त्व आहे. परंतु आज या कळंबोलीच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती जय श्रीराम बालगोविंद पथकांच्या माध्यमातून आयोजित जय श्रीराम प्रीमियर लीगची ही स्पर्धा आपण या ठिकाणी निश्चितच पाहतोय, अनुभवतोय. अगदी आमचा ड्रोन कॅमेरा देखील सज्ज झाला या संपूर्ण मैदानाचं एक विहंगम दृश्य आपल्याला स्क्रीनवरती दाखवण्यासाठी. एक अप्रतिम आणि दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा जय श्रीराम प्रीमियर लीग 2026 तिसऱ्या पर्वामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आमचे जे लाडके प्रेक्षक वर्ग आहेत जे रेलिंगला खेटून उभे आहेत त्यांना विनंती आहे की मित्रांनो त्या ठिकाणाहून पॉवर सप्लाय गेलेली आहे, हॅलोजन्स त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि ज्या रेलिंग्स आहेत या रेलिंगला प्रमुख आधार काही नाही आहे, त्या जस्ट उभ्या केलेल्या रेलिंग्स आहेत. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की ज्यावेळेला तुम्ही तिथून हा सामना पाहाल त्यावेळेला स्वतःची काळजी घ्या. ज्या वायर्स त्या ठिकाणाहून गेलेल्या आहेत त्या वायरपासून थोडंसं दूर राहा आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रेलिंगवरती आपण जास्त भार देऊ नका जेणेकरून कोणत्याही प्रकारचा अपघात इथे होणार नाही. तर सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते. पंचांचा ग्रीन सिग्नल आपल्याला जरूर मिळतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. स्ट्रायकिंग एंडला शुभम, नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय नूरला आणि गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज अनिकेत. अनिकेतचा पहिला चेंडू, अनिकेत जानकरचा पॅडलाईनवरचा हा चेंडू होता. ऑन साईडला टार्गेट करायचा होता. खरं तर चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. सिंगल डी झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. यष्ट्यांच्या पाठीमागे असणारी जी सरळ रेषेमधील लाईन आहे अगदी आपली जी LED स्क्रीन आहे तिथपर्यंत या झोनमध्ये जर का चेंडू गेला तर त्या ठिकाणी डिक्लेअर स्वरूपाच्या धावा आहेत. एक रंगतदार लढत आपण या अगोदर पाहिली आणि इथून मात्र जसजशी स्पर्धा पुढे सरकणार आहे तसतसा थरार मात्र आपल्याला क्रिकेटचा जरूर या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. यावेळेला लेग स्टंपला सोडून जाणारा चेंडू डी झोनमध्ये जातोय. 1+1 अशा एकूण 2 धावा धावफलकावरती अंकित केल्या जात आहेत आणि या 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या मात्र बिनबाद 3 ही धावसंख्या धावफलकावर. अनिकेत जानकर पहिल्या षटक हाताळण्याची जबाबदारी अनिकेत जानकरच्या खांद्यांवरती संघनायकाच्या माध्यमातून दिली गेली आहे. एकूणच पाहिलं तर नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याची मिळालेली संधी, नूरला शेखवरती दर्शवला गेलेला विश्वास, साई मोहितेलाही आपण या संघाचं प्रतिनिधित्व करताना पाहतोय आणि एकूणच जर पाहिलं तर शुभम आणि साई या ठिकाणी नूरला ही सलामीची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आतापर्यंत आपल्या नावारूपाला साजेसा खेळ या संघानं केलेला नाहीये. 3 सामने खेळलेत, एक सामन्यामध्ये जय आहे म्हणजेच विजय प्रस्थापित केला आहे, परंतु 2 सामन्यांमध्ये मात्र या संघाला पराभवाला सामोरं जावं लागतंय. म्हणजे या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान कायम ठेवायचं असेल तर इथून मात्र हा सामना जिंकावाच लागेल चव्हाण कन्स्ट्रक्शन या संघाला. एक ताकदवर लढत, 2 ताकदवर संघादरम्यानचं हे बॅटल. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता, थोडासा फ्लाईट दिली गेली, उंची दिली होती चेंडूला. डाव्या हातानं केली जाणारी गोलंदाजी उजव्या हाताच्या फलंदाजासाठी नेहमीच डोकेदुखी ठरते आणि असंच काहीसं चित्र याही वेळेला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. पूर्णतः मिस केला गेला होता चेंडू, शरीराचा वेग चेंडूने घेतला. चेंडू बॅटचा ज्यावेळेला संपर्क होतो ना त्यावेळेला एक स्वीट साऊंड आपल्याला ऐकायला मिळतो आणि नूरला शेख म्हटलं तर टायमिंगचा बेताज बादशाह आहे. अंडरआर्म क्रिकेटमध्ये नेहमीच त्याचं वर्चस्व पाहायला मिळालं आहे, परंतु इथे पावलांचा वापर आणि चेंडू थेट सीमारेषेच्या पलीकडे चौकार. या चौकारानं कुठेतरी सुटकेचा निश्वास जरूर सोडला असेल. 9 धावा धावफलकावरती आल्यात. पहिले षटक अनिकेत या ठिकाणी हाताळतात. इथे मात्र डाऊन द विकेट आल्यात. ऑन साईडला टार्गेट केलाय, फाईनच्या क्षेत्रातून चेंडू वळवलाय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक दमदार येतो बॅक टू बॅक दुसरा चौकार. 2 बॅक टू बॅक चौकार आले. 13 रन्स ऑन द बोर्ड. 13 धावा धावफलकावरती. आघाडीच्या गोलंदाजावरती ज्यावेळेला हल्ला बोल केला जातो त्यावेळेला थोडंसं मानसिक दडपणाखाली आघाडीचा गोलंदाज जरूर पाहायला मिळतो. इथे मात्र पावलांचा वापर केला होता. डाऊन द विकेट जाऊन चेंडू मारण्याचा प्रयत्न, लाईन पूर्णतः मिस केली गेली आहे. यष्ट्यांचा वेध आणि फलंदाज पहिला बाद शुभमच्या स्वरूपात.
शुभम या ठिकाणी बाद झालेत. पहिला फलंदाज गमावला जातोय. नूरला शेख आणि साई मोहिते ही जोडी यावेळेला संघाच्या डावाला सावरण्याचं काम करतील. अजूनही 18 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. या स्पर्धेमध्ये जर का आपलं आव्हान कायम ठेवायचं असेल, या स्पर्धेमध्ये जर का टिकून राहायचं असेल, तर चव्हाण कन्स्ट्रक्शन संघाला हा सामना जिंकणं नितांत गरजेचं असेल. आणि अगदी त्याच वेळेला जर आपण पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघ संपूर्ण ताकदीनिशी या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू टोलवायचा. बॅटीचा आउटर एज घेत डी झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल मात्र धाव फलकावरती अंकित केली जाईल. साहिलला शेवटच्या चेंडूपर्यंत जर का मैदानावरती उभा राहिला तर किमान 50+ किंवा 55+ धावा या धावफलकावरती उभारण्याची धमक आहे. आणि इथून जर का 55+ किंवा 60+ धावा धावफलकावरती आल्या तर एक चांगली चुरस आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आणखीन एक वेगवान चेंडू होता. तेच तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. वैयक्तिक स्पेल मधलं पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक हाताळतोय गोलंदाज नारायण. एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू म्हणून नारायणची ओळख आहे. संघासाठी सातत्यानं गोलंदाजी असो फलंदाजी असो या दोनही प्रभागामध्ये मात्र कमालीची खेळी त्याची या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिली आहे. परंतु इथे थोडासा वेग भरण्याचा प्रयत्न, नो चेंडूचा इशारा आलाय. 1+1 अशा एकूण 2 धावा या ठिकाणी निश्चितच धाव फलकावरती अंकित केल्या जातील. या दरम्यान आमच्या समालोचन कक्षामध्ये राष्ट्रभाषा हिंदीचा एक अप्रतिम आवाज, अर्थातच आमचे सहकारी समालोचक मित्र आकाशजी गुप्ता यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते. त्यांचंही आपण करूयात शब्द सुमनांच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. खरं तर त्यांचाही सुमधुर आवाज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकणार आहोत. येणाऱ्या काही दिवसांमध्ये ईगल प्रीमियर लीगचंही आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आणि या ईगल प्रीमियर लीगमध्ये त्यांचाही आवाज आपण त्या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकणार आहोत. आणि येत्या 1 एप्रिल ते 11 एप्रिल या कालावधीमध्ये माळवा मध्य प्रदेश या ठिकाणी देखील हा आवाज दुमदुमताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. अर्थातच आकाश गुप्ता आणि त्यांच्या समवेत आम्ही स्वतः तब्बल 11 दिवस मध्य प्रदेश माळवा या ठिकाणी स्पर्धेसाठी खरं तर या कळंबोलीतून निघणार आहोत. आणि एकूणच जर पाहिलं तर कळंबोलीनं भरभरून प्रेम दिलंय. मग तो कोणताही समालोचक असो, श्रीकांत मुळीकचा जर आपण विचार केला तर आज कमालीचा आवाज त्याचा जरूर आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकायला मिळाला. आज संपूर्ण दिवसभर त्यांच्याही आवाजानं जादू या मैदानावरती आपल्याला ऐकायला मिळाली. वाईड +1 सातत्यानं जर आपण विचार केला तर अचूक लाईन आणि लेंथवरती गोलंदाजी करणं ही तितकी सोपी गोष्ट नसते. यावेळेला स्ट्रायकिंग एंडला साई मोहिते आहे. संपूर्णपणे जबाबदारीनिशी आपला खेळ करतोय. या स्पर्धेमध्ये जर का संघाचं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर या सामन्यामध्ये विजय कंपल्सरी आहे. डू ऑर डायचा हा सामना असेल चव्हाण कन्स्ट्रक्शन संघासाठी. यावेळेला बॉलर्स बॅक ड्राईव्ह खेळायचा होता. एलिव्हेशन मिळालं नाही आहे. गॅप शोधण्याचा प्रयत्न होतोय. परंतु सातत्यानं जर पाहिलं तर निर्धाव चेंडूची सांगता होती आहे. अंतिम दोनही चेंडू या ठिकाणी फेकले जातात. निर्धाव 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती आपण पाहतोय. त्या 1 गडी बाद 18 धावा. 9च्या सरासरीनं पहिल्या 2 षटकांमध्ये अवघ्या 18 धावा आल्यात. परंतु अंडरआर्म क्रिकेट याच स्पर्धेमध्ये आपण 12 चेंडू 41 धावा चेस होताना पाहिल्यात. याच मैदानावरती आपण 6 चेंडू 11 धावा डिफेंड होताना पाहिल्यात. बरंचसं काही घडलंय या जय श्रीराम प्रीमियर लीग 2026 पर्व 3च्या माध्यमातून. त्यामुळे तमाम क्रीडा रसिकांच्या निखळ मनोरंजन आज सकाळपासून या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय. अगदी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती या स्पर्धेचा शुभारंभ सकाळच्या सत्रामध्ये सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजीमध्ये आणखीन एक परिवर्तन, आणखीन एक युवा चेहरा अर्थातच गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. इथे जोरकस प्रहार खेळायचा होता. खरं तर नो चेंडू होता. साहिलला संधी होती परंतु या संधीचं सोनं करता आलेलं नाही आहे. म्हणतात ना की एखाद्या स्पर्धेमध्ये जर का तुमची बॅट शांत राहिली ना तर तिथून पुनरागमन करणं हे थोडंसं मुश्किल असतं. परंतु टॅपिंग क्रिकेट यावेळेला अंडरआर्म क्रिकेटचा बॉक्स क्रिकेटचा सर्वाधिक खेळला जाणारा फटका अर्थातच टॅपिंग क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. आणि या चौकारानं कुठेतरी मी म्हणेन की जो दबाव निर्माण केला होता दुसऱ्या षटकामध्ये त्या दबावामधून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला जातोय. 24 रन्स ऑन द बोर्ड. 24 धावा धाव फलकावरती आल्यात. परंतु ही लाईन तुम्हाला गोलंदाजी करता येणार नाहीये. जरूर युवा गोलंदाजावरती विश्वास दर्शवला गेलाय परंतु या विश्वासाला विश्वासार्थ गोलंदाजी इथे केली जाणार का? साई मोहिते सारखा अनुभवी खेळाडू स्ट्रायकिंग एंडला असताना मानसिक दडपण आहे आणि या दडपणामधून गोलंदाजावरती हावी होताना पाहायला मिळतोय. आणखीन एक दमदार स्ट्रोक. यावेळेला मात्र चेंडू जाईल लॉंग ऑफ रिजन मधून सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. ही ओळख आहे
ही ताकद आहे या खेळाडूची, ही गुणवत्ता आहे. आणि म्हणूनच की काय, चव्हाण कन्स्ट्रक्शन संघानं विश्वास दर्शवला या खेळाडूवरती आणि कमालीची फलंदाजी मैदानावरती करत असताना त्यांना आपल्या विकेटचं महत्त्व ओळखलं. आपल्या विकेटचे महत्त्व जो खेळाडू ओळखतो ना, तो एक सर्वोत्तम खेळाडू ठरतो आणि तीच कामगिरी यावेळेला मात्र साई मोहिते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतात. या लगातारच्या 3 चौकारांना संघ जाऊन पोहोचलाय. 24 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. या 34 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. यावेळेला मात्र स्विंग अँड मिस, जोरकस प्रहार करण्याचा मानस होता. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती होते आहे आणि येणारा प्रत्येक डॉट बॉल हा निश्चितच या ठिकाणी गोलंदाजाचा आत्मविश्वास बळावणारा निर्धाव चेंडू असणार आहे. एक युवा गोलंदाजावरती दर्शवली गेलेला जो विश्वास आहे, 3 चौकार आल्यानंतर थोडंसं मानसिक दडपण जरूर पाहायला मिळालं, परंतु यावेळेला स्लोवर वन पद्धतीचा चेंडू होता. चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळतंय. शेवटच्या क्षणाला चेंडू मात्र या ठिकाणी सीमारेषेच्या आतमध्ये अडवला गेला. हॅलो, जबरदस्त एफर्ट्स आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिले. अगदी ऑन स्क्रीन देखील आपल्याला हे दृश्य पाहायला मिळते. ही खरं तर कमाल आहे. पनवेल टेनिस cricket.in अर्थात PTC लाईव्हच्या माध्यमातून आपण या संपूर्ण स्पर्धाचा घर बसल्या देखील आनंद घेऊ शकता. तर अंतिम षटक हाताळण्यासाठी रोहन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 4थं षटक, 35 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. या षटकामध्ये कमीत कमी 15 धावा उभारण्याचा मानस असेल. शेवटच्या चेंडूवरती सिंगल आली होती, त्यामुळे साई ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील आणि या खेळाडूमध्ये ती धमक आहे, ती ताकद आहे की इथून देखील एक चांगली धावसंख्या धावफलकावरती उभारली जाऊ शकते. परंतु कौतुक करावं लागेल रोहनचं, कमालीची गोलंदाजी करतोय. अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करणं हे आव्हानात्मक असतं आणि ते आव्हान मात्र लिलया गोलंदाजीच्या माध्यमातून सार्थ ठरवत असताना साई मोहिते सारख्या फलंदाजाला त्यानं जखडून ठेवलंय. पहिल्या 2 चेंडूंवरती कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. धावसंख्या 1 गडी बाद 35 धावफलकावर. यावेळेला पावलांचा वापर केलाय. टॅपिंग क्रिकेटचा खेळ मैदानाच्या आतमध्ये परंतु नाहीये. पहिले 3ही चेंडू या ठिकाणी आलेत निर्धाव. आता मात्र पर्याय फारसे उरलेले नाहीयेत. पहिल्या 3 चेंडूंवरती जोरकस प्रहार करण्याचा मानस होता, परंतु सिंगल अटेम्प्ट मध्ये जर का हा चेंडू गॅदर केला असता तर कदाचित फलंदाज हा बाद देखील होऊ शकला असता. यावेळेला टॅप केलाय पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. पण क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो ना की देर आहे पर दुरुस्त आहे. या ज्या धावा, येणाऱ्या धावा आहेत ना, या सर्वाधिक महत्वाच्या असतील. कारण या अगोदरच्या सामन्यामध्ये 46 धावा डिफेंड होताना आपण पाहिल्या. इथून 39 धावा धावफलकावरती आल्यात. हा नो चेंडू आहे, त्याच्यावरती मात्र केला कडा प्रहार. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 1+4 एकूण 5 धावा. या 5 धावेनं संख्या जाऊन पोहोचलाय 44 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. 50+ जर का धावफलकावरती आल्या तर मात्र एक चांगली लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. याही वेळेला टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळतंय. तब्बल साईच्या बॅटमधनं आलेला या इनिंग मधला हा 5वा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 6वा चौकार त्याच्या बॅटमधून आलाय आणि संघाला मात्र घेऊन गेलाय 48च्या घरात. वैयक्तिक 25 या धावसंख्येवरती खेळतोय. 7 चौकार त्याच्या बॅटमधून, 6 चौकार धरून त्याच्या बॅटमधून आलेत आणि शेवटच्या चेंडूवरती देखील कमालीचं एक्झिक्युशन पाहायला मिळते. अंतिम 3 चेंडूवरती आले 3 चौकार आणि या चौकारानं सांघिक अर्धशतक पूर्ण करत असताना तब्बल धावा धावफलकावरती आल्या 13च्या सरासरीनं 52 आणि विजयासाठी लक्ष्य उभारलं गेलं 53 धावांचं. चला, 53 धावांचं लक्ष्य या ठिकाणी उभारलं गेलंय. पुढील सामन्याचा टॉस या ठिकाणी केला जाईल. अश्व 11 आणि जय श्रीराम या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे, इनिंग ब्रेक मध्ये हा टॉस केला जाईल. खरं तर ही देखील डू ऑर डायची मॅच आपल्याला पाहायला मिळेल, कारण या स्पर्धेमध्ये जर का टिकून राहायचं असेल तर जय श्रीराम संघासाठी हा सामना सर्वाधिक महत्वाचा. मागील सामन्यामध्ये त्यानं विजय संपादित केला आणि अश्व 11 संघाचा जर आपण विचार केला तर तो विजयाचा जो घोडदौड आहे ती कितपत किंवा कोणत्या संघाची रोखली जाणार हे मात्र या पुढील सामन्यामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय, मी थोडासा थांबतोय आणि त्यानंतर मात्र खेळाच्या उत्तरार्धामध्ये या धावांचा यशस्वी पाठलाग केला जातोय की या धावा करण्यापासून रोखलं जातंय. ऐकवण्यासाठी जाऊयात मायक्रोफोनवरती. आजच्या दिवसामध्ये प्रथमच आपण आवाज ऐकणार आहोत राष्ट्रभाषा हिंदीतून आमचे साथी समालोचक मित्र आकाश गुप्ता यांना.
धन्यवाद प्रवीण सर. चला विनंती असेल संतोष दादा, आपल्याच विनंती असणार आहे, पुढचं सामन्याचं नाणेफेकचं कौल आपल्या हस्ते केलं जाईल. तर पुढचा संघ असणार आहे, दोन्ही संघाचे कर्णधार इथं उपस्थित आहेत, जय श्रीराम आणि त्याच्या विरोधात असणार आहे अश्व 11. हे दोन्ही संघांमध्ये नाणेफेकचं कौल केलं जाईल. पुढचा सामना जसं सांगितलं सरांनी की जय श्रीराम या संघासाठी डू अँड डाईचा हा सामना असणार आहे. बघूया मागच्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलात तर हारचा सामना नक्कीच करावा लागला, पण या सामन्यामध्ये विजय प्राप्त करावा लागेल. तर चला मैदानाच्या दिशेने वळू. अंडर बॉक्स क्रिकेटची एक भव्य दिव्य स्पर्धा जय श्रीराम प्रीमियर लीग आपण पाहतोय 2026 पर्व तिसरे. या ठिकाणी या मैदानावरती पहिला चेंडू, सुरेख असा चेंडू, वळण घेताना चेंडू या ठिकाणी सुंदर प्रकारे साई मोहिते गेंदबाजी बार पर है, लेफ्ट हैंडर बैट्समैन के लिए इस बार आगे बढ़ के खेलने का प्रयास, संपर्क नहीं होता हुआ इस बार दिशाहीन गेंदबाजी. इट्स व्हाइट बॉल, व्हाइट +1 यानी कि दुहिरी अंक में अंक प्राप्त होते हुए स्कोर बोर्ड में, और इसी 2 रनों के साथ स्कोर बोर्ड में होता हुआ इजाफा 2 रनों के साथ. टॉस होता हुआ संतोष दादा के माध्यम से हमारे भव्य दिव्य मंच पर संतोष जी मोकल साहब, इनके हाथों से टॉस होता हुआ इस बार देखिए डिफेंसिव क्रिकेट खेलने का प्रयास, बैट की लीडिंग एज लेकर विकेट कीपर के पास जाती हुई मात्र डॉट प्रति का आता हुआ यहां से गेंद. अंडर बॉक्स क्रिकेट का तो मुंबईकर की जान, यानी कि छोटी सी जगह में एक भव्य दिव्य क्रिकेट की स्पर्धा मुंबईकर ने कर दिखाया, और आज कहीं ना कहीं संपूर्ण भारतवर्ष में. और इस बार यस गलती हुई, गेंद यस आउट ऑफ द पार्क, 4 रनों के लिए जाती हुई. छोटी छोटी गलतियां इस मुकाबले में आपको बड़ी हार की तरफ लेकर जा सकती है, और यहाँ पर वही छोटी सी गलती नजर आई जिसका खामियाजा 4 रनों के स्वरूप में भुगतते हुए नजर आए. यहाँ पर गेंदबाजी वाली टीम साई मोहिते के चेहरे पर वो शिकंज नजर आती हुई, गेंद को छोड़ने के बाद थोड़े से नाराज नाखुश जरूर है, लेकिन मात्र यहाँ से रनों का जो आंकड़ा है वो काफी लंबा काफी दूर है. 53 रनों का लक्ष्य रखा गया है. वो आखिरी 3 बाउंड्री साई मोहिते के बल्ले से जो आई थी, यहाँ पर अगर रिक्वायर्ड रन रेट की अगर बात करंट रन रेट की अगर बात कीजिए तो 12.00 का चलता हुआ स्कोर बोर्ड पर. इस बार देखिए बैट की लीडिंग एज, हवा में गेंद, विकेट कीपर नुरुल्लाह कोई गलती नहीं करते हुए पहला विकेट, बड़ा विकेट मैदान से बाहर. चलिए यहाँ पर जिस विकेट के लिए लेकर आया गया था साई मोहिते इस गेंदबाज को, और उस गेंदबाज ने अपना काम कर दिखाया, और नुरुल्लाह विकेट के पीछे काफी बढ़िया एफर्ट देते हुए, उस कैच को लपकते हुए, उस कैच की अहमियत को जानते हुए, उस विकेट की अहमियत को जानते हुए. क्या बात है. विकेटच्या मागे जर आपण पाहिलं तर नुरुल्लाहला आपण पाहतोय आज रोजा ठेवलाय, आणि रोजा झाल्यानंतर अजून इफ्तारी केलेली नाहीये, आणि अजून आपल्या संघासाठी झुंजतोय मैदानाच्या आतमध्ये, कारण आजची इफ्तारी विजयची ही ट्रॉफी उचलल्यानंतरच इफ्तारी करणार असं वाटतं मला तर. चलिए अगली गेंद, इस बार पैडल स्वीप करने का प्रयास, इस बार हल्के हाथों से दिशा दिखाई, और चलिए गेंद चली गई, जमीन को लाटते पहुंचते सीमा रेखा पार. 4 रनों के लिए यहाँ पर साई मोहिते थोड़े से फिर एक बार नाखुश नाराज नजर आते हुए अपने खिलाड़ियों के साथ. लेकिन इस मुकाबले में अगर जीत हासिल करनी है ना, तो फील्डिंग की अहमियत को जानना होगा, गेंद को पकड़ना होगा, यहाँ पर रनों को बचाना होगा. 53 रनों का एक अंबाल जरूर खड़ा किया, लेकिन इसके सामने इस तरह की गलतियां आपको कहीं ना कहीं इसका खामियाजा भुगतना पड़ सकता है. चलिए फील्डिंग में होती हुई फेरबदल, साई मोहिते फिर एक बार गेंदबाजी मार्ग पर पूरी तरह से तैयार. फिर इस बार उसी दिशा में पैडल स्वीप करने का प्रयास, गलती 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 गलती, गेंद सीमा पार, फिर एक बार चौकार. चलिए यहाँ पर विपक्षी टीम के खेमे से तालियों की गड़गड़ाहट ये दर्शाती हुई कि 53 रनों का जो पीछा करना है उस लक्ष्य के लिए एक्सीलरेट करना चालू कर दिया बल्लेबाजों ने, और उस पर गलतियां करते हुए नजर आ रहे हैं गेंदबाजी वाली टीम. इस वक्त लगातार 2 गेंद, दोनों ही गेंदों पर गलतियां हुई, और उसका खामियाजा 4 के स्वरूप में. चलिए पहली ओवर की हुई समाप्ति, 14 रन ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. इस वक्त स्कोर बोर्ड दर्शाता हुआ आने वाली गेंदे 18, और जीत के लिए 39 रनों की आवश्यकता है. 18 चेंडू 39 धावों की गरज असणार है फलंदाजी या संघाला. चले नए गेंदबाज नुरुल्लाह जिनकी हमने बात की थी, अब तक इफ्तारी नहीं की है, न पानी की एक बूंद है, न अन्न का एक दाना अब तक मुंह में डाला हुआ है. अपनी टीम के लिए संघर्ष करता है. यस यू मिस, आई विल हिट फॉर रिचर्ड डिस्ट्रॉय. नुरुल्लाह पहली गेंद पर विकेट चटकाते हुए, और यहां से एक और विकेट मैदान से बाहर जाता हुआ. चलिए क्या बात है, जय श्री राम प्रीमियर लीग में हर गेंद के ऊपर एक बड़ा उत्साह, हर गेंद पर एक नई ऊर्जा नजर आती हुई मैदान के अंदर. और यहाँ पर नुरुल्लाह ने एक ऊर्जा मैदान के अंदर वापस से कायम रखी है, और नुरुल्लाह के आती पहली गेंद पर यह विकेट चटकाना कहीं ना कहीं अपनी टीम के लिए एक सही साबित हो सकता है. आने वाली गेंद 17 जीत के लिए 39 की भी दरकार होगी. गेंदबाज नुरुल्लाह फिर एक बार न्यू बैटर
टैप किया इस बार ऑनसाइड की दिशा में, वहां पर लेकिन उतनी अच्छी फील्डिंग का मुजाहिरा करते हुए अपनी टीम के लिए काफी अहमियत भरे 3 रन बचाए और काफी महत्वपूर्ण हो गए ये 3 रन। चले न्यू बॅटर, चला फलंदाजाचं नाव सांगायचं, फलंदाजाचं नाव विशाल, विशाल है न्यू बैटर। लेफ्ट एंड राइट कॉम्बिनेशन मैदान के अंदर इस बार फिर एक बार हल्के हाथों से खेल कर निकाल, वहां पर खिलाड़ी रन आउट का मौका, लेकिन यहाँ पे कॉपी क्रीज में जाते हुए गलती कर बैठे विकेट कीपर साई मोहिते, खामियाजा भुगतना पड़ेगा। यस, एक यानी कि डिक्लेयर जोन में जाती हुई गेंद 1+1, 1 रनों का बोनस मिलता हुआ बल्लेबाजी वाली टीम को, यहाँ पर यही रन तो चाहती है और वो रन यहाँ पर देते हुए साई मोहिते इस गलती के साथ नूरुल्लाह फिर इस बार अलंग द कारपेट ऑन साइड की दिशा में, ऑफ साइड की दिशा में खेलकर निकाला, जहां पर खिलाड़ी 1 रन लेने से नहीं रोक पाएंगे। एक ही दूरी में कन्वर्ट करने का प्रयास चलता हुआ, हर गेंद पर विकेट चटकाने का प्रयास चलता हुआ, किसी को जीत किसी को हार जरूर झेलनी पड़ेगी इस मुकाबले के दरमियान, लेकिन कौन सी होगी वो टीम। इस बार फुल टॉस और जगह बनाई, फिर एक बार पैडल स्वीप, गेंद चली, ये सीमा रेखा पार, चौकार, 4 रनों के लिए आता हुआ इस बार। क्या बढ़िया खेल दिखाया, यहाँ पर फुल टॉस गेंद थी, मात्र कलाइयों को उतना ही अच्छा इस्तेमाल करते हुए ढकेल दिया गेंद जाती हुई सीमा रेखा पार 4 रनों के लिए। इसी 4 रनों के साथ स्कोरबोर्ड पर अगर नजर डाले तो 22 रन 2 विकेट के नुकसान पर नूरुल्लाह की आखिरी गेंद शेष अभी भी बाकी, यहाँ पर इस बार ओवर में डिलीवर करनी बाकी। नूरुल्लाह हालांकि विकेट जरूर चटकाया इस ओवर में, लेकिन यहाँ से बाउंड्री जरूर आई है, उस बाउंड्री का फायदा उठाते हुए इस बार आउट पिच गेंद और यहाँ पर अंपायर का इशारा नो बॉल। तो चलिए नो बॉल के साथ रन में होता हुआ इजाफा 23। यहाँ पर इस बार इस तरह की गलतियों से बचना होगा गेंदबाजी वाली टीम को। फिर इस बार गलती कर बैठे, प्रहार काफी तेज तर्रार था, लेकिन मात्र 1 रन लेने से नहीं रोक पाएंगे। 9+1 यानी कि 2 रन और जुड़ते हुए स्कोरबोर्ड के ऊपर नूरुल्लाह अपने लाइन और लेन से थोड़ा सा डगमगाते हुए नजर आए और उसका पूरा फायदा उठाते हुए बल्लेबाजी वाली टीम। नूरुल्लाह आखिरी गेंद अभी भी इंतजार करवाते हुए फिर एक बार, यस, थोड़ी सी खराब गेंद, फिर एक बार अंपायर का इशारा, फिर नो बॉल का आता हुआ। अंपायर सुबोध इस संपूर्ण प्रतियोगिता में देख सकते हैं हमारे ऑफिशियल अंपायर की भूमिका निभाते हुए, और साथ ही साथ उनके साथी अंपायर, दोनों अंपायर सुबह के सत्र से इस संपूर्ण प्रतियोगिता में अपना एक अहम योगदान, एक महत्वपूर्ण योगदान देते हुए एक बढ़िया डिसीजन के साथ इस संपूर्ण प्रतियोगिता को इस क्षण तक लेकर आए हैं। और कहीं ना कहीं इस नो बॉल के साथ एक्स्ट्रा में 6 रन खर्च हुए हैं आखिरी गेंद डिलीवर करने के लिए नूरुल्लाह ने अब तक। यहाँ पर 27 रन ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट। चलिए इस बार खेलकर निकाला, जगह बनाई और गेंद चली सीमा रेखा पार, 4 रनों के लिए आता हुआ एक और दमदार चौकार। तो इसी 4 रनों के साथ 31 रन ऑन द बोर्ड। समीकरण यहां से अब बदलता हुआ, आने वाली 12 गेंदें और महज 22 रनों की आवश्यकता। दिल की धड़कनें अब दोनों टीमों की तेज होगी, क्योंकि अब मुकाबला थोड़ी खींच कर लेकर आई है बल्लेबाजी वाली टीम। गलती हुई आखिरी गेंद को डिलीवर करने के लिए करीब करीब 10 रन खर्च किए नूरुल्लाह ने। 3 नो गेंदे, तीनों ही नो गेंद के ऊपर डिक्लेयर जोन में रन काउंट किए और उसके बाद आखिरी गेंद पर बाउंड्री। चलिए टीम मीटिंग नहीं करना है, समय की काफी कमतरता है इस संपूर्ण प्रतियोगिता के लिए। एक सुंदर ऐसी प्रतियोगिता देख रहे हैं हम, जय श्री राम प्रीमियर लीग 2026 पर्व 3 इस संपूर्ण प्रतियोगिता के माध्यम से एक गेट टुगेदर होता हुआ इस संपूर्ण जय श्री राम मित्र मंडल का। फिर इस बार खेलकर निकाला ऑफ साइड रीजन में, उतरी अच्छी फील्डिंग का मुजाहरा, डायरेक्ट हिट, क्या बात है, सुनहरा क्षण अंडरम बॉक्स क्रिकेट के जगत में, जय श्री राम प्रीमियर की लीग में अगर बात की जाए तो काफी सुनहरे क्षण, और ये इस खिलाड़ी के नाम से दर्ज होगा। डायरेक्ट हिट, रनआउट के स्वरूप में जाना होगा बल्लेबाज को मैदान से बाहर। यहां पर मौका बना था, यस, अगर बात की जाए तो नूरुल्लाह की वो आखिरी 3 गेंदें अगर गलतियां नहीं होती तो कहीं ना कहीं यहां पर मुकाबले में पकड़ निर्माण हो सकती थी गेंदबाजी वाली टीम की, लेकिन मात्र यहां से मुकाबला अभी भी 50-50 चलता हुआ मैदान के अंदर। अंडरम बॉक्स क्रिकेट की अगर बात की जाए प्रवीण सर, तो डू एंड डाई का मुकाबला हर टीम के लिए होता है, कभी भी एक तरफा मुकाबला देखने नहीं मिलता, और उसी प्रकार का मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ इन दोनों टीमों के बीच में। फिर इस बार खेल कर निकाला, बैट की टोपर लगी है, यहाँ पर डायरेक्ट हिट का प्रयास फिर एक बार होगा, लेकिन अपनी अपनी स्ट्राइक रोटेट करने में दोनों ही बल्लेबाज काफी चतुर, चालाक, तेजी से इस रन को बटोरते हुए इस 1 रनों के साथ स्कोरबोर्ड में मात्र हल्का सा होता हुआ इजाफा 32 रन। 3 विकेट के बाद तीसरा ओवर प्रगति पथ पर चलता हुआ, हालांकि डायरेक्ट हिट का प्रयास यहां पर भी था। लेफ्ट हैंडेड बैट्समैन अभी भी पूरी तरह से काफी बढ़िया बल्लेबाजी करते हुए अपनी टीम के लिए यहां से कहीं ना कहीं रन को बटोरने का प्रयास यहां से फिर एक बार होगा, लेकिन क्या गेंदबाज मुमकिन है। फिर इस बार नो बॉल और यहां पर गलती का खामियाजा, सीमा रेखा पार, इस बार चौकार नहीं तो पंजा है। नो +4, 5 रनों का इजाफा स्कोरबोर्ड में होता हुआ, एक्सीलरेट गियर शिफ्ट किया है और क्या बात है,
यहाँ पर जिस वक्त संकट मोचक बनकर आना था और वही बल्लेबाजी करते हुए मैदान के अंदर बल्लेबाज अनिकेत इस वक्त मैदान के अंदर जब दो पैडल स्वीप लगे थे ऐसा लगा था कि ये बल्लेबाज सेट होने का प्रयास कर रहा है। यस, ये बल्लेबाज पूरी तरह से सेट हो चुका है, ये दर्शाते हुए मैदान के अंदर गेंदबाज फिर से एक बार पूरी तरह से तैयार, फिर पैडल स्वीप करने का प्रयास। लगता है हमारी बातों को पूरी तरह से भापा है, जांचा है। उसके बाद फिर एक पैडल स्वीप करते हुए गेंद को पहुंचाया सीमा रेखा पार 4 रनों के लिए। मात्र यहां से अपने दांत को कुरनते हुए गेंदबाज की यहां से गलतियां हो रही है, हर गेंद पर गलतियां हो रही है और गलतियों का खामियाजा 4 रनों के स्वरूप में भुगतना पड़ रहा है। 9 गेंदों में अब समीकरण बदलता हुआ 12 रन, यानी कि 3 गेंदों में 10 रन खर्च हो चुके हैं अब तक। पिछले 3 गेंदों में नूरुल्ला ने 10 रन खर्च किए थे, इस ओवर में इस गेंदबाज ने 10 रन खर्च किए शुरुआती के 3 गेंदों पर। फिर इस बार काफी बढ़िया, काफी सटीक गेंदबाजी, टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई और मात्र विकेट कीपर के 10 स्थानों में जाती हुई डॉट प्रतीक आता हुआ यहाँ पर गेंद अनिकेत के लिए अगली गेंद होगी। इस गेंद पर क्या तीखा प्रहार देखने मिलेगा, टैप करेंगे, बाउंस करेंगे या गेंदबाज को मिलेगी सफलता। यस, लेकिन नहीं, इस बार काफी दूर जाती हुई ऑफ स्टिक को छोड़कर गेंद और व्हाइट बॉल का इशारा आता हुआ अंपायर का। यहाँ पर देख सकते हैं टीवी स्क्रीन के ऊपर हर गेंद के बाद आपको एक्शन रिप्ले देखने मिलेगा। पीटीसी यानी कि पनवेल टेनिस क्रिकेट.in के माध्यम से संपूर्ण प्रतियोगिता को प्रक्षेपित किया जा रहा है लाइव। फिर इस बार खेल का निकाला अवसर के रीजन में गलतियां हुई है, लेकिन मात्र डायरेक्ट हिट का प्रयास था और 1+1 2 रनों के स्वरूप में यहां पर खामियाजा भुगतना पड़ेगा गेंदबाजी वाली टीम को। चलिए, गलतियां हर गेंद पर हो रही है, इन गलतियों को सुधारना होगा। जब तक मौका है अपने रनों पर अंकुश लगाना होगा, लेकिन अब समीकरण 7 बॉल और 9 रनों की आवश्यकता। आने वाली गेंदें 9 रनों की आवश्यकता। चलिए, इस बार पाइपलाइन पर किया अटैक, मात्र डिक्लेयर जोन में जाती हुई गेंद। चला, पुढच्या सामन्याचा नाणेफेकचा कौल झालेला आहे। आसवा 11 या संघाने नाणेफेकचा कौल जिंकल्याने आपला निर्णय अजून पेंडिंग ठेवलेला आहे। तो चलिए, यहां से मुकाबले में अब बड़ा रोमांच आ चुका है। मुकाबले में एक बड़ा बदलाव देखने को मिला है और वो बदलाव नजर आता हुआ मैदान के अंदर। आने वाली गेंदें 6 और जीत के लिए अभी भी 8 रनों की आवश्यकता है। 6 गेंदें 8 रन और संपूर्ण प्रतियोगिता का नियम है चेसिंग कंपलसरी। 6 गेंद 8 रन, 8 रनों की आवश्यकता है। गेंदबाज, बॉलर का नाम, चला गोलंदाज नाव सांगायचं। संकेत, गेंदबाजी के लिए संकेत आए, क्या अच्छे संकेत लेकर आए हैं क्या, लेकिन नहीं, इस बार अनिकेत पैडल स्वीप करते हुए इस बार रनों को चुराने का पूरा प्रयास था और उस रन को चुरा लिया गया। चलिए, 5 गेंदे अब 7 रन, दिल की धड़कनें धक 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 करती हुई 5 गेंदे 7 रन। दोनों ही टीम के लिए मुकाबला डू एंड डाई का है, दोनों ही टीम के लिए मुकाबला 50-50% है, दोनों ही टीम के लिए मुकाबला कहीं ना कहीं जाकर रुका हुआ है। तो कौन सी टीम जीत दर्ज करेगी यहाँ पर, यह देखना काफी उत्साहजनक। इस बार व्हाइट बॉल। चलिए, यहाँ पर मराठीत म्हणे दुष्काळ आणि त्याच्यात 13वा महिना, और यहाँ पर देखिए रनों के जो आंकड़े हैं वो काफी कम है और उसमें भी आप अतिरिक्त रन यानी कि खर्च करते हुए संकेत। फिर इस बार हल्के हाथों से खेल कर निकाला, एक कैलकुलेशन भरा क्रिकेट मैदान के अंदर। अनिकेत को स्ट्राइक पर लाना सही समझा क्योंकि उनका बल्ला चल रहा है, उनके अंदर वो खामियां है। अब तक बात की जाए तो 13 गेंदों में 27 रनों के वैयक्तिक पारी खेला है। अगर अनिकेत की बल्लेबाजी पसंद आई तो एक बार जोरदार तालियां बजाइए, मैच में रोमांच लाइए। चलिए, फिर एक बार आखिरी पड़ाव पर यह मुकाबला चलता हुआ। फिर टॉस गेंद, यहां पर देखिए संकेत के अच्छे संकेत नजर आते हुए इस गेंद को डॉट कराने में सफल हुए, यानी कि मुकाबले में बड़े बदलाव की तरफ जाती हुई गेंदबाजी वाली टीम। यहां से संकेत, यहां पर जरूर टीम मीटिंग होगी, कान मंत्र जरूर देंगे कप्तान। यहां पर गेंदबाजी कैसी होनी चाहिए, कहां होनी चाहिए, टप्पा कहां डिलीवर होना चाहिए, यह सबसे ज्यादा जरूरी है इस वक्त कप्तान के लिए और उतना ही जरूरी गेंदबाज संकेत के लिए। ये अगर यहाँ से बात की जाए तो अच्छी बल्लेबाजी करने वाला बल्लेबाज अनिकेत, और हार और जीत के बीच में अगर कोई बना के खड़ा है एक बड़ा फासला तो वो बल्लेबाज अनिकेत है, जिसके ऊपर निगाह है वो अनिकेत है। फुल टॉस, यस, यहाँ पर लेकिन उतरी अच्छी फील्डिंग, डायरेक्ट है, क्या बात है, रन आउट के स्वरूप में जाना होगा मैदान से बाहर। क्या बात है, रन आउट लिया यहाँ पर संकेत के हाथ, एक अच्छा संकेत जैसे कि कहा था मैंने प्रवीण सर। और यहाँ पर देख सकते हैं आमचे जे प्रेक्षक आहे प्रवीण जय श्रीराम संघ, जे प्रेक्षक आहेत त्यांना थोडासा मागे घ्यायचा बाउंड्री लाईनच्या। आपले जे प्रेक्षक आपल्या बाजूला उभे आहेत, तुमच्या बाजूला थोडासा बाउंड्री लाईनच्या थोडासा मागे जायचं आहे। आपल्याला विनंती असणार आहे, आपल्या स्वतःची टुर्नामेंट आहे, स्वतःचं लीग आहे, तर आपल्याला सहकारी स्वतः करावं लागेल। आपल्याला विनंती असणार आहे, पाहू शकता स्क्रीनवरती काय रनआउट घेतलाय, सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये आणि विकेट
गमवले इथं फलंदाजी करणाऱ्या संघाने. चलिए यहाँ पर जबरदस्त खेल, जबरदस्त मुकाबला, मजा आता हुआ. क्या मुकाबला चल रहा है मैदान के अंदर. 2 गेंदे 5 रन, 5 रन 2 गेंदे. गेंदबाजी टीम या बल्लेबाजी, बल्लेबाजी या गेंदबाजी, कौन सी टीम होगी विजेता. इस टीम में कभी मुकाबला इस तरफ तो कभी उस तरफ. इस बार उठ किस करवट बदले लेगा, किस करवट पलटी लेगा, ये देखेंगे. 2 गेंदे 5 रन. संकेत फिर इस बार गेंद दिया है, गेंद डायरेक्ट जाती हुई, लेकिन इस 6 रनों के साथ कुछ खास फर्क नहीं पड़ेगा. अब मुकाबला पूरी तरह से जकड़ लिया है, पूरी तरह से पकड़ लिया है यहाँ पर गेंदबाजी वाली टीम ने. और इस मुकाबले के टर्निंग पॉइंट के हकदार अगर कहे जाएंगे ना तो गेंदबाज संकेत रहेंगे. मैन भी तो गोल्डन आर्म. इस मुकाबले में किसी गेंदबाज ने अगर अच्छी गेंदबाजी की है, एक आखिरी क्षणों में रनों को डिफेंड करने का प्रयास किया है, तो गेंदबाज संकेत. 1 गेंद 5 रन. चलिए इस मुकाबले को 1 रनों से ही क्यों ना सही जीत लिया है यहाँ पर टीम चौहान कंस्ट्रक्शन. इस टीम ने, क्या बात है, संकेत की बढ़िया गेंदबाजी. डू एंड डाई के मुकाबले में आखिरी क्षणों में डिफेंड किया रनों को संकेत ने, और मुकाबले में डिफेंड करते हुए मुकाबले में जीत दर्ज की. संपूर्ण प्रतियोगिता की अगर बात की जाए तो 4 मुकाबले खेले हैं, जिसमें 2 जीत और 2 हार का सामना करना पड़ा है. लेकिन इस जीत के साथ इस संपूर्ण प्रतियोगिता में सेफ जोन में अपनी जगह बनाते हुए. तो अगला मुकाबला जय श्री राम प्रीमियर लीग वर्सेस आश्वद, और जिसकी मैं बात कर रहा था हमारे ऑफिशियल अंपायर सुबोध. आज बात की जाए तो, और दूसरे हमारे मनोज, दोनों ऑफिशियल अंपायर इस संपूर्ण प्रतियोगिता में 4 चांद लगाते हुए अपनी डिसीजन के साथ. अगर बात की जाए तो कलमबोली में कई ऐसी प्रतियोगिताएं जहां पर इन्हें हम ऑफिशियल अंपायर के पैनल में हमें देखते हैं. और क्यों देखते हैं, इसका परिपूर्ण उदाहरण यह है कि इनकी डिसीजन काफी फेयर होते हैं, काफी सोच समझकर, काफी एफोर्डेबल डिसीजन होता है इनका मैदान के अंदर. और वही दोनों हमारे ऑफिशियल अंपायर इस संपूर्ण प्रतियोगिता के माध्यम